कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी येथील घरफोडी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने वेगाने उलगडा करत 5,20,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। फिर्यादी प्रमोद धामणे याच्या घराचा दरवाजा व कपाटे तोडून सोन्याचे दागिने व रोकड चोरीला गेली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी कपिल राजू पिंपळे यासह रोहित जगबन्सी, योगेश उदावंत, गड्या उर्फ सोनू शिंदे व नंदू पिंपळे अशा 5 जणांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 40.2 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या, 2 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मुख्य आरोपी कपिल पिंपळे याच्यावर अहिल्यानगर व जळगाव येथे पूर्वीचे जबरदस्ती चोरी व घरफोडीचे 3 गुन्हे नोंद आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे, पोलीस अंमलदार विजय पवार, दीपक घाटकर, सुयक सुपेकर, गणेश धोत्रे, फुरकान शेख, राहुल डोके, प्रमोद जाधव, सुनील मालनकर, अमोल आजबे, सतीश भवर, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, सोनाली भागवत, चालक भगवान धुळे यांनी